शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी देखील आलेली आहे। सर्व बातम्या पाहायला मिळतील। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता? डेअरिंग करा, मुनगंटीवार कर्जमुक्ती देणार नाही, ही भूमिका योग्य नाही, मुनगंटीवारांचा सरकारला सल्ला। विहीर बांधा अन अनुदान घ्या, जिल्हा परिषदच्या कृषी विभागाकडे कोट्यवधींचा निधी उपलब्ध, विहीर बांधकामाचे कार्यारंभ आदेश। रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,22,00,000 रुपयाचा लाभ। एकंदरीत जर पाहायला गेलं तर शासनाच्या 12 जानेवारी 2024च्या निर्णयानुसार 2014-15 या वर्षातील पीक कर्जांचे पुनर्गठन झालेल्या संपूर्ण व्याज पुढील 4 वर्षावरील 6% दराने होणारी व्याजमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। शासकीय तूर खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ, नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान, तूर खरेदीसाठी एजन्सी नियुक्त। सध्या जर सोयाबीनच्या दराबद्दल पाहायला गेलं तर बाजार समिती नागपूर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त प्रति क्विंटलला 4,050 रुपयाचा दर मिळत आहे, तर कमीत कमी दर हा 3,600 रुपये आहे, तर सोयाबीनला सरासरी 3,937 रुपयाचा दर मिळत आहे व सोयाबीनची आवक ही 410 क्विंटल झाली होती। कांद्याचा दर पुन्हा घसरल्याने शेतकरी अडचणीत, सरासरी भाव प्रति क्विंटल 1,600 रुपयांवर, 20% निर्यात शुल्क हटवा, शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार 99,50,00,000ची मदत। पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत, आमदार किशोर पाटील यांची माहिती। लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग, मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, आदित्य तटकरे। 5.25 लाख विमा अर्ज बाद, कृषी विभागाच्या फेरतपासणीमध्ये बोगस पीक विमा अर्जाचीही पोलखोल झाली असून यामध्ये फळपीक विमा योजना आणि खरीप व रब्बी हंगामातील फळपीक विमा योजनेतील अर्जांचा समावेश आहे। आतापर्यंत राज्यातील 5.25 लाख पीक विमा अर्ज बोगस आढळले आहेत। पीक विम्याची माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकऱ्यांत तीव्र संताप, शिवराम राऊत। बाळापूर पातूर तालुक्यात लिंबांचे दर तेजीत, निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले, व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी। उन्हाळा तीव्र होत असल्याने लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र हवामानातील लहरीपणामुळे उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठा अपुरा पडत आहे। परिणामी लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली असून व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करीत आहेत। तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ, तूर खरेदीसाठी राज्यभरात जवळपास नाफेडचे 373 व NCCF 125 असे एकूण 498 केंद्रे सुरू झाले आहेत। खरेदी केल्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलद गतीने करण्याच्या संदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती पणन मंत्र्यांनी दिली।